नेक्स्ट पॉइंट बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. आता इथं एक डायग्राम दिलेली आहे. इथे एक रिजिड बॉडी कन्सिडर केलेली आहे. त्याचा आकार तुम्ही कसाही दाखवला तरी चालेल, काही अडचण नाही. काय काय सांगितलेलं आहे बघा. कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ मास m रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा about an axis passing through point O and perpendicular to the plane of paper as shown in figure. तर इथं प्लेन ऑफ बॉडी म्हणायला पाहिजे खरं तर ऍक्च्युली. तर इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन जो दाखवलेला आहे तो त्या बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर दाखवलेला आहे या पद्धतीने. एरो तुम्ही कसाही दाखवा, नाही दाखवलं तरी चालते, दोन्ही बाजूला एरो दाखवले तरी पण चालते. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ही बॉडी इथं अशी रोटेट होणार आहे. मग ही एक रिजिड बॉडी कन्सिडर केलेली आहे. इथं मी लिहितोय पॉइंट O. मग याच्यामध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर केलेले आहेत. त्यांचे मासेस आहेत m1, m2, m3 डॅश 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 mn. असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारं डिस्टन्स कन्सिडर केलंय r1, r2, r3 अप टू rn. आता याचं बेसिक तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठले कुठले फॉर्म्युले आपण याच्यामध्ये वापरणार आहे. कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला वापरणार आहे आपण 1/2 mv². त्याच्यानंतर व्ही साठी फॉर्म्युला वापरायचा आहे r ओमेगा, आणि ही व्हॅल्यू फक्त इथं वापरायची आहे व्हीच्या ठिकाणी. आणि जो काही फॉर्म्युला तयार होईल तो सगळ्या पार्टिकलसाठी मांडायचा आणि बेरीज करायची. एकदम सिंपल काम आहे. सो नाऊ लिनियर स्पीड, यांचे लिनियर स्पीड्स त्यांनी सांगितलेले आहेत ऑफ दीज पार्टिकल्स आर v1 इक्वल टू r1 ओमेगा, v2 इक्वल टू r2 ओमेगा. हा फॉर्म्युला वापरलेला आहे. प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स वेगवेगळं आहे, त्यामुळे त्याची लिनियर व्हेलॉसिटी ही वेगवेगळी असणार. आणि बेसिक फॉर्म्युला वापरायचा आहे v इक्वल टू r ओमेगा. मग हे असं n पार्टिकल्स साठी फॉर्म्युला मांडून घ्या. द कायनेटिक एनर्जी ऑफ दीज पार्टिकल्स आर. आता याची कायनेटिक एनर्जी काढायची आहे तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग तो इथं घेतलेला आहे बघा. इथं v1च्या ठिकाणी वापरलं r1 ओमेगा, हे वापरायचं आहे. ओमेगा कॉन्स्टंट राहणार. मग v1 इक्वल टू काय येणार r1 इंटू, इथंच घेतोय याच्या शेजारीच इथंच एक, आपण पाहिजे असलं तर इथं कॅल्क्युलेशन पूर्ण करूया. बघा बेसिक फॉर्म्युला काय आहे, E इक्वल टू 1/2 mv². इथं मी v1 घेतोय, म्हणजे मग हे काय होणार 1/2 पहिल्या पार्टिकलचं मास m1, त्याचं स्पीड आहे v1. v1च्या ठिकाणी येणार r1 इंटू ओमेगा त्याचा स्क्वेअर. हे सोडवून किती होणार 1/2 m1 r1 आणि ओमेगाचा स्क्वेअर. तेच या ठिकाणी घेतलंय का बघा. असं सेम सेकंड पार्टिकल साठी लिहायचं आहे. तिथं फक्त m2 r2 बदल होईल. nth पार्टिकल साठी mn rn असं तयार होईल. आता ही कायनेटिक एनर्जी आहे. एनर्जी आहे म्हणजे ती स्केलर क्वांटिटी आहे. जर ती स्केलर क्वांटिटी असेल तर सगळ्या पार्टिकलच्या एनर्जी घेऊन त्यांची टोटल कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर त्याची समेशन तुम्हाला करावी लागेल. मी इथं मांडलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची समेशन. याच्यामध्ये आपण ज्या आता व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज वापरलेत बघा या ठिकाणी. मग या सगळ्यांच्यातून काय कॉमन घेऊ शकताय ते बघा. 1/2 आहे आणि ओमेगा स्क्वेअर आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. 1/2 कॉमन घेतलं, ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं, काय शिल्लक राहणार m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर आणि mn rn स्क्वेअर हे शिल्लक राहील. मग हे पूर्ण काय आहे, हे सगळे एक समेशन आहे. समेशन इथं मांडले, समेशन ऑफ mi स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर या पद्धतीनं. मग हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा फॉर्म्युला आहे. समेशन ऑफ mi स्क्वेअर असा त्याचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा. मग ते इथं वापरले, त्यामुळे याचा फायनल फॉर्म्युला येईल
रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. मग आतापासूनच जरा हे लक्षात ठेवा. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल तर 1/2 mv स्क्वेअर आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल तर 1/2 I ओमेगा स्क्वेअर आहे. मग ही पण एनर्जीच आहे, कायनेटिक एनर्जी, ही पण कायनेटिक एनर्जी आहे. मग व्ही लिनियर व्हेलॉसिटी आहे, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. या दोन सिमिलर क्वांटिटीज आहेत. सिमिलरला एनालॉगस असा शब्द वापरतात. मग मास आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया या दोन सुद्धा सिमिलर आणि एनालॉगस क्वांटिटीज आहेत. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास इनर्शिया रिप्रेझेंट करतं, त्या पद्धतीनं रोटेशनल मोशन मधला इनर्शिया म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शिया असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हे व्यवस्थित जरा समजून घ्या, डेरिवेशन करून ठेवा, फार महत्वाचं डेरिवेशन आहे हे. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण ज्यावेळेला बॉडीचा फाइंड आउट करतो, जर नंबर ऑफ पार्टिकल्स माहित असतील तर त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरतात. मात्र जर रिजिड बॉडी असेल तर मग मात्र त्याच्यामधले नंबर ऑफ पार्टिकल्सची संख्या इनफायनाईट असते. अशा परिस्थितीमध्ये एका पार्टिकलचं मास डीएम कन्सिडर करतात, त्याला डिस्टन्सच्या स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. ज्या वेळेला नंबर ऑफ पार्टिकल्स इनफायनाईट असतात त्यावेळेला इंटिग्रेशनची मेथड वापरावी लागते, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी दोनच बॉडीज ठेवलेल्या आहेत ज्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. पहिली बॉडी जी आहे ती आहे युनिफॉर्म रिंग. मग इथं दाखवलेले आहे डायग्राम, ही युनिफॉर्म रिंग आहे. मग याचं काय काय इन्फॉर्मेशन सांगितलं, डेरिवेशन मध्ये काही नाहीच आहे याच्यामध्ये, डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. त्यांनी काय काय म्हटले बघा. ए युनिफॉर्म रिंग हॅज इट्स मास situated uniformly on a circumference of a circle as shown. याचं जे काही मास आहे हे मास फक्त ह्या सर्कम्फरन्स वरतीच असतं. रिंग माहिती आहे तुम्हाला, रिंग तुम्ही खेळण्यातली वगैरे रिंग जी आहे ती असेल, इयर रिंग असेल, ती पण कन्सिडर करू शकताय. तर इथं जे काही मास आहे हे मास फक्त या सर्कम्फरन्स वरतीच असतं. बाकी आतला हा जो पोर्शन आहे आतल्या बाजूचा तो सगळा रिकामाच असतो. इट इज अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हे 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. निग्लिजिबल थिकनेस, त्याचा थिकनेस एकदम कमी असतो. इफ इट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, इट्स एंटायर मास m इज प्रॅक्टिकली ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स रेडियस r फ्रॉम द ऍक्सिस. ज्या वेळेला हे असं रोटेट होईल त्यावेळेला ह्याचं सगळं मास या सर्कम्फरन्स वरती असतं. त्यामुळे सेंटर पासून सगळीकडे हे डिस्टन्स काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे जर त्याचं मास m असेल आणि रेडियस r असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्ट असा घेतात, I इक्वल टू m इंटू r स्क्वेअर. हा डायरेक्ट फॉर्म्युला रिंग साठी घेतात. त्यामुळे ह्याचं डेरिवेशन काही फारसं विशेष नाही आहे, त्यामुळे ह्याचा फॉर्म्युलाच डायरेक्ट करून ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. हे महत्वाचं आहे बघा, डेरिवेशन करून ठेवा. आता डिस्क काय बघा, डिस्क इज ए 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. इट इज said to be uniform if its mass per unit area and its composition is the same throughout. याचं मास डिवायडेड बाय एरिया हा रेशो कॉन्स्टंट पाहिजे. हाच रेशो आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार आहे. त्यालाच सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क सिग्मा असं आपण कन्सिडर करणार आहे. मग डिस्क तुम्ही बघितलेले आहेत, CD कॉम्प्युटरची डिस्क जी वापरली जाते ती तुम्ही कन्सिडर करू शकता, कॉम्पॅक्ट डिस्क असं त्याला म्हणतात. तर या डिस्कच्या संदर्भात, अशा प्रकारच्या डिस्कच्या संदर्भात हे डेरिवेशन आहे. मग रिंग मध्ये काय होतं, रिंग मध्ये फक्त सर्कम्फरन्स वरतीच मास होतं, तसं ह्याच्यात असणार नाहीये. सेंटर पासून सर्कम्फरन्स कडे जाताना सगळीकडे याचं मास असणार आहे. याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट त्यांनी ही कन्सिडर केलेली आहे, सरफेस डेन्सिटी इक्वल टू रो इक्वल टू मास पर युनिट एरिया.
मास स्मॉल एम असेल, एरिया ए कन्सिडर केले. पूर्ण डिस्क साठी कन्सिडर करताना कॅपिटल एम हे डिस्कचं मास घेतले, रेडियस कॅपिटल आर घेतलेले आहे. मग एरिया किती येणार? एरिया येणार पाय आर स्क्वेअर. त्यामुळं इथं तुम्हाला सिग्माचा फॉर्म्युला मिळेल मास डिव्हायडेड बाय पाय आर स्क्वेअर असा फॉर्म्युला मिळेल. आता डेरिव्हेशन मध्ये त्यांनी काय केले ते जरा बघा. नाव assume that the uniform disk consists of a number of concentric rings of radii increasing from 0 at center to capital R. त्यांनी असं कन्सिडर केलेलं आहे की ही जी डिस्क आहे याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ रिंग्ज त्यांनी कन्सिडर केलेले आहे. इथे तुम्हाला साधारणपणे तसं एक डायग्राम आता इथं त्यांनी जसं दाखवलंय त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने आपण इथं कन्सिडर करूया. तर त्याचा कलर जरा बाजूलाच घेतो मी सरळ याच्यातून. बघा ही मेन डिस्क आहे असं आपण कन्सिडर करू. आता याच्यामध्ये मी दुसऱ्या रिंग्ज घेतोय, साधारणपणे प्रयत्न करतोय ते परफेक्ट येण्याचा. अशा तुम्हाला जेवढ्या डिस्क त्याच्यामध्ये करता येतील तेवढ्या करून घ्यायच्या आहेत. बघा समजतंय का काय करायला लागलो इथे ते. आकार थोडंसं कमी करतोय मी म्हणजे मग त्याच्या आत ते बरोबर बसते. हे असं म्हणजे ही जी डिस्क आहे या डिस्कचे त्यांनी असे छोट्या छोट्या रिंग्स त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आणि अशा ज्या रिंग्स आहेत त्याच्यातल्या अशा पाहिजे तेवढ्या रिंग्स तुम्ही तयार करू शकताय. सुरुवात कुठून होणार? सेंटर पासून. अगदी सेंटरला सुद्धा अशी छोटीशी रिंग तुम्ही करू शकताय. मग सेंटरचं डिस्टन्स सेंटर पासून या सर्कम्फरन्स पर्यंत यायचं आहे. मग त्यांनी काय कन्सिडर केलंय? सेंटरला रेडियस घेतले 0 आणि या आउटर मोस्ट पार्ट म्हणजे सर्कम्फरन्सच्या ठिकाणी रेडियस घेतलेली आहे कॅपिटल आर. आणि याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ रिंग्ज त्यांनी कन्सिडर केलेले आहेत. असं या डिस्कला त्यांनी डिव्हाइड केले. बघा परत एकदा वाक्य. Assume that uniform disk consists of a number of concentric rings of radii increasing from 0 at center to capital R. या पद्धतीने त्यांनी सांगितलं. मग अशी एक रिंग इथं दाखवली बघा. मग ही सिंगल रिंग या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेली आहे. थोडा वेगळा कलर वापरतोय त्याशिवाय दिसणार नाही तुम्हाला. इथं ही रिंग आहे ती. मग ही जी रिंग आहे ही रिंग सेंटर पासून त्याचं जे डिस्टन्स आहे सेंटर पासून हे बघा इथून इथपर्यंत हे डिस्टन्स त्यांनी घेतलेलं आहे आर, स्मॉल आर घेतले. इथं लिहिलेलं पण आहे स्मॉल आर. ठीक आहे. त्यानंतर या डिस्कचा थिकनेस तो घेतलेला आहे डी आर म्हणजे इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स एवढंच डी आर. या डायग्राम मध्ये जर दाखवायचं असेल तर आपल्याला कुठलं डिस्टन्स घ्यावं लागेल बघा. हा जो एवढाच पार्ट आहे मी इथं ठळक करतोय बघा तेवढा. हे डिस्टन्स डी आर घ्यायचं आहे म्हणजे त्याची थिकनेस आहे. आता त्याचा वापर त्यांनी कसा केलेला आहे बघा. मग ही एक रिंग कन्सिडर केलेली आहे. त्या रिंगचं मास घेतलेलं आहे डीएम. कन्सिडर सच ए रिंग ऑफ मास डीएम शोन बाय शेडेड पोर्शन. इथं दाखवलेलं आहे. आता याच्यातला सगळा गोंधळ बाकी सगळं काढून टाकतो मी कारण अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथं काम करायच्या. The width of ring dr is so small that entire ring can be considered to be of average radius small r. याचा थिकनेस सुद्धा खूप कमी कन्सिडर करायचा आहे.
हा जो डी आर दाखवलेला आहे तो सुद्धा व्हेरी स्मॉल कन्सिडर करायचा आहे. त्याच्यामुळे जरी तुम्ही सेंटर पासून अगदी आतल्या पार्टला जरी रेडियस घेतली आणि या बाहेरच्या पार्टची जरी रेडियस घेतली तरी ती रेडियस सेम कन्सिडर करायची. त्याची ऍव्हरेज रेडियस स्मॉल आर घेतली. मग आता याचा एरिया कसा काढतात ते जरा बघा, हेच महत्वाचं आहे याच्यातलं. याचा एरिया काढण्यासाठी तुम्ही काय करायचंय, याचा सर्कम्फरन्स घ्यायचा आहे आतला. एरिया म्हणजे काय असतं, दोन लेंथचा प्रोडक्ट असतो. मग ह्याची जर रेडियस आर असेल तर याचा इनर सर्कम्फरन्स तो किती येणार, 2πr. हे एक डिस्टन्स झालं. आणि तिथून पुढं हे जे याचा जो थिकनेस आहे म्हणजे डी आर, त्या डी आर न त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला त्या रिंगचा एरिया मिळतो. हे महत्वाचं त्याच्यातलं. मग रिंगचं मास आपण किती घेतलंय, डीएम घेतलंय. मग सिग्माचा मागाशी काय फॉर्म्युला सांगितलाय, मास अपॉन एरिया. मग मास आहे डीएम, एरिया एवढा आहे 2πr इंटू डी आर. मग ह्याच्यावरून डीएम काय येणार, रोल आहे ना इकडे मल्टिप्लाय करून घ्या. बघा इथे डीएम इक्वल टू 2πr डी आर इंटू सिग्मा हे असेल. मग आता मला त्या एका रिंगचा मुमेंट ऑफ इनर्शिया लिहायचा आहे. मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस रिंग त्याला आय आर लिहिले. मग डीएम इंटू आर स्क्वेअर हा बेसिक फॉर्म्युला आहे, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मग डीएम ची व्हॅल्यू एवढी आहे बघा, ही डीएम ची व्हॅल्यू आहे. ती डीएम ची व्हॅल्यू इथं वापरणार, पुढं आर स्क्वेअर घ्यायचं आणि पुढं सोडवायचं आहे. आता ह्याने त्याच्यात काय केलंय बघा, त्याने असं कन्सिडर केलेलं आहे की हा तुम्ही एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढलाय. पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी तुम्हाला याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आणि सुरुवात कुठून आहे, आर इक्वल टू 0 म्हणजे सेंटर पासून आर इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे सर्कम्फरन्स पर्यंत तुम्हाला हे घ्यावं लागेल. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन घेतलंय ह्या आय आरचं, सुरुवातीची व्हॅल्यू 0 टू कॅपिटल आर. आय आर काय आहे, डीएम इंटू आर स्क्वेअर इथं वापरलं. मग डीएम ची व्हॅल्यू इथं तयार आहे 2πr इंटू डी आर, हे बघा इथं घेतलंय ते, इंटू सिग्मा. पुढं आर स्क्वेअर आहे इथं, ते आर स्क्वेअर इथं घेतलंय. बघा समजतंय का. मग आता यापैकी फक्त आर, ह्या डी बरोबर जे कोण असतं ते व्हेरिएबल असतं हे लक्षात ठेवा. मग इथं डी आर म्हणजे आर व्हेरिएबल आहे. आरच्याच टर्म फक्त इंटिग्रेशनच्या आत ठेवायच्या. मग आर टोटल किती येते, इथं आर स्क्वेअर एक आहे, इथे एक आर आहे, त्यामुळे टोटल होणार आर क्यूब इथं घेतलं. उरलेलं कोण कोण आहे बघा, 2π सिग्मा आणि डी आर तर इथे लिहिले, आर क्यूब पण लिहिले, 2π आणि सिग्मा हे तेवढं बाहेर घ्या. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं, ह्याच्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशनचा बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. एक्स रेस टू एन इंटू डी एक्स, याचं इंटिग्रेशन येतं एक्स रेस टू एन प्लस 1 डिव्हायडेड बाय एन प्लस 1. मग इथं किती आहे, घातांक 3 आहे. 3चा घातांक आहे तो 1 न वाढवा, म्हणून इथं आर रेस टू 4 डिव्हायडेड बाय 4. त्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला इथं करून दाखवतो. ह्याने डायरेक्ट घेतले, मात्र बघा कशा पद्धतीनं प्रोसिजर आहे ते. 0 टू आर आहे इथं, इथं आहे आर क्यूब इंटू डी आर. मग याचं इंटिग्रेशन पहिल्यांदा येणार आर रेस टू 4 अपॉन 4 लिमिट फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. मग पहिल्यांदा हायर लिमिट वापरा, ते येणार आर रेस टू 4 अपॉन 4 मायनस लोअर लिमिट वापरा, मग 0 रेस टू 4 म्हणजे 0 डिवायडेड बाय 4 ते पण 0च येणार. त्यामुळे ह्याचं सिम्प्लिफिकेशन आर रेस टू 4 अपॉन 4 हे त्याचं फायनल आन्सर येते. तेच इथं घेतलेलं आहे बघा या ठिकाणी. आता ह्याच्या परत ऍडजस्टमेंट सगळ्या केलेल्या आहेत. 2π ला तसंच ठेवलंय, हे बघा इथे. आणि हे जे सिग्मा आहे, सिग्मा वरती मांडलेलं होतं बघा कुठेतरी, हे बघा इथे. इथं पण आहे.
मग सिग्माच्या ठिकाणी m अपॉन पाय आर स्क्वेअर हे घ्यायचं आहे. हे बघा इथे घेतले इथे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आर रेस टू 4/4 ते इथं आहे. आता ह्याला फक्त सिम्प्लिफिकेशन करायचंय. आता सिम्प्लिफिकेशन करताना काय काय होईल बघा, पायला पाय कॅन्सल होईल, 2 न इथं भाग घालवा, 2 2 4 होणार, आर स्क्वेअर कॅन्सल करा, म्हणजेच एम आर स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 म्हणजेच 1/2 एम आर स्क्वेअर हे त्याचं आन्सर आहे. त्यामुळे हे डेरिव्हेशन जे काय आहे ते सगळं व्यवस्थित मांडून बघा. मी तुम्हाला इथल्या इथं सगळं ऍडजस्ट करून ते सगळं पूर्ण दिलेलं आहे. पाहिजे असेल तर पूर्ण सगळं सोडवू पण शकतोय आपण, पण तुम्ही मांडून बघा ते काय काय करावं लागेल त्याला. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. किंवा आपण पाहिजे असलं तर इथे 1-2 मिनिटांमध्ये आपला बेसिक फॉर्म्युला कुठनं आहे तिथून आपण सुरुवात करूया. एकच मिनिट, हे पण काढून टाकतो इथलं. बेसिक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा जो होता, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to r इंटू dm इंटू आर स्क्वेअर, किंवा हे अपोजिट लिहिलं तरी पण चालतंय, काही अडचण नाही. आर स्क्वेअर इंटू dm कसंही घ्या. आता याच्यामधल्या व्हॅल्यूज काय काय लागणार आहेत त्या जरा बघा. dm च्या ठिकाणी एवढं सगळं आहे, 2 पाय आर डी आर इंटू सिग्मा. dm ची व्हॅल्यू लिहितोय पहिल्यांदा, 2 पाय आर इंटू डी आर इंटू सिग्मा, आणि हे आर स्क्वेअर त्याच्या पुढे. म्हणजे मग हे टोटल किती होणार आहे बघा. त्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेऊया आपण. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसंही त्याला ऍडजस्ट करू शकताय. डी आर हे सगळ्यात शेवटी, मग याच्यातलं 2 पाय आणि हे सिग्मा हे जाऊ दे बाहेर. सो दिस इज इक्वल टू असेल, मग याच्यामधलं 2 पाय सिग्मा, आर क्यूबचं इंटिग्रेशन येणार, आर रेस टू 4/4 लिमिट फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. टोटल होणार 2 पाय सिग्मा, इथं पहिल्यांदा कॅपिटल आर वापरा, अप्पर लिमिट पहिल्यांदा वापरतात, हे असेल, मायनस स्मॉल आरच्या ठिकाणी लोअर लिमिट त्याचं 0 येणार. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन 2 पाय सिग्मा इंटू आर रेस टू 4/4 हे असेल. त्यापैकी सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया हे असेल. ही सिग्माची व्हॅल्यू झाली. हे त्याच्या पुढे असलेलं आर रेस टू 4/4 हे ऍज इट इज राहील. याचं सिम्प्लिफिकेशन, इथं पाय कॅन्सल होईल, याच्यातलं आर स्क्वेअर कॅन्सल होईल, आर स्क्वेअर शिल्लक राहील. त्याच्यानंतर 2 न इथं डिव्हाइड करून घ्या, मग हे डिव्हायडेड बाय मधलं 2 ते पुढे घेतोय, आणि m इंटू आर स्क्वेअर हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर आहे, जे आपण इथं व्हेरीफाय केलेलं आहे. त्यामुळे हे डेरिव्हेशन व्यवस्थित करून ठेवा. हे दोन्ही पद्धतीनं तुम्हाला कंप्लीट करून दिलेलं आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, समजायला थोडीशी टफ वाटू शकते. मी काय कन्सिडर करतोय पहिल्यांदा ते बघा. समजा एक कॉइन मी कन्सिडर केलेलं आहे, आणि हे कॉइन या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट करत आहे, असं फिरत. मग ह्याचं मास मी कन्सिडर करतोय कॅपिटल एम. कॉइन आहे बरं का हे.
आणि हे रोटेशनल मोशन परफॉर्म करते. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचा काहीतरी मुवमेंट ऑफ इनर्शिया जनरेट होईल. म्हणजे मी याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करतोय I इक्वल टू mr². आता तुम्ही काय करायचंय बघा, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन तिथंच ठेवायचा आहे. मात्र आता हे कॉइन कन्सिडर करायचं नाहीये. कॉइनचं जेवढं मास आहे तेवढंच मास असलेला एक पार्टिकल कन्सिडर करायचा आहे. आणि तो पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून एका ठराविक अंतरावरती प्लेस करायचा आहे. आणि या ठराविक अंतरावरती त्याला ठेवून जर तुम्ही त्याला असं रोटेट केलं तर या सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला पाहिजे, तर त्या कॉइनचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया होता तेवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया इथं मिळाला पाहिजे. बघा समजतंय का? मग मास किती घेतलंय, कॉइनचं जेवढं मास आहे तेवढंच घेतलंय. फक्त ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ह्याचं जे डिस्टन्स आहे ते तुम्ही ठरवायचं. आणि तिथं काय झालं पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये इथं फॉर्म्युला कसा येणार, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा स्टँडर्ड फॉर्म्युला येतो. त्यामुळे एम आहे हे डिस्टन्स के आहे त्याचा स्क्वेअर करावा लागेल. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया, ह्याला मी आय डॅश म्हणतोय, हा किती असला पाहिजे, ओरिजिनल कॉइन एवढाच मुवमेंट ऑफ इनर्शिया डेव्हलप झाला पाहिजे. असं जर होत असेल तर हे जे डिस्टन्स आहे के, दिस के इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. हे सगळं साहेबांची कामं आहेत, म्हणजे न्यूटन त्यांनी केलेली ही व्यवस्था आहे. ह्या रेडियस ऑफ गायरेशन मुळे काय होतं, आता इथं बघा ही सगळी रोटेशनल मोशन आहे, पार्टिकल सगळे ह्याच्यातले पार्टिकल्स असे फिरतात. त्यामुळे इथं तुम्ही काय कन्सिडर करू शकताय, प्रत्येक पार्टिकलचं तुम्हाला मोशन कन्सिडर करावे लागेल. इथं तसं नाहीच आहे, इथं फक्त एक सिंगलच पार्टिकल आला. शिवाय जर समजा हा कॉइन आपण एखाद्या रस्त्यावरून जर आपण टाकला, समजा असं जर मी ह्या सरफेस कन्सिडर केला आणि आता याच्यावरती मी एक कॉइन दाखवतो इथं या पद्धतीने, आणि जर समजा या कॉइन वरती मी या डिरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला, तर इथं दाखवत नाही, त्याला इकडून ढकलतो. असा जर मी त्याला फोर्स अप्लाय केला तर काय होईल, हे कॉइन या डिरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. ट्रॅव्हल होणार म्हणजे काय, ते सरळ रेषेमध्ये पण जाणार, म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन पण असणार, शिवाय ते असं रोटेट होत जाणार, म्हणजेच त्याला रोटेशनल मोशन पण असणार. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल अशा दोन्ही मोशन्स आहेत. मग जर तुम्ही ही कन्सेप्ट जर वापरली तर याच्यातली रोटेशनल मोशन कॅन्सलच होते. याच्यातला हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल बरोबर सेंटरला कन्सिडर करायचा आहे, त्याला ठेवायचंय कुठं, त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी ठेवावं लागेल. हे लक्षात घ्या त्याच्यात, कारण या होल बॉडीचं मास कुठं असतं, सेंटर ऑफ मासला असतं. मग आता तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स या पार्टिकलला अप्लाय होईल आणि तो पार्टिकल असा सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल होईल. मग त्याला कुठली मोशन राहील शिल्लक, फक्त ट्रान्सलेशनल मोशन शिल्लक राहील. त्यामुळे हे करायचं होतं न्यूटनला, म्हणून त्यांनी ही नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आता डेफिनेशन बघून घ्या काय म्हटले, रेडियस ऑफ गायरेशन, इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा. रेडियस ऑफ गायरेशन of a body can be defined as the distance between axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated. हे काय आहे डिस्टन्स लक्षात घ्या, ऍक्सिस ऑफ रोटेशन येत आहे आणि काय सांगितलेलं आहे, पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. इथं आपण कॉइन घेतलंय, कॉइनचं टोटल मास किती होतं, कॅपिटल एम, तेच आपण इथं ठेवलंय. बघा लक्षात येते का. मग ह्यानी डेफिनेशन मध्ये कसं सांगितलंय, इट इज अ पॉइंट ऍट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड.
मग तो पॉइंट आपण इथं दाखवायचा, कारण याच ठिकाणी त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया किती डेव्हलप होईल, त्या कॉइनच्या एवढे मुवमेंट ऑफ इनर्शिया डेव्हलप होईल. सो ॲज टू पजेस, हे बघा इथं पुढे दिलंय, so as to possess same moment of inertia as that of the body about the same axis of rotation. त्या बॉडीचा ओरिजिनल जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीनं ती बॉडी प्लेस करायची आहे. मग असं प्लेस केल्यानंतर ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या बॉडीचं किंवा त्याच्या सेंटर ऑफ मासचं किंवा ज्या ठिकाणी ते मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असा जो पॉइंट तुम्ही कन्सिडर कराल त्यांच्यातलं जे डिस्टन्स असेल त्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणायचं. मग रेडियस ऑफ गायरेशन हे एक डिस्टन्स आहे, फक्त लक्षात ठेवा. रेडियस डिस्टन्स असतं. मग डिस्टन्सची डायमेन्शन्स काय असतात? डिस्टन्सला फक्त लेंथ असते, L⁻⁴, M⁻�0, T⁻�0. हे एकदा परीक्षेमध्ये विचारून झालं होतं की रेडियस ऑफ गायरेशनचे डायमेन्शन्स काय असतात. रेडियस ऑफ गायरेशन एक डिस्टन्स आहे फक्त, त्यामुळे फक्त L⁻⁴ येणार, बाकी त्याच्यात काही येणार नाही. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. मग त्याचं उद्या युनिट विचारतील, मीटर येईल, सेंटीमीटर येईल, जे काय असेल ते त्या ठिकाणी लिहून टाका. मला आणखी काय सांगितलंय रेडियस ऑफ गायरेशन बद्दल? Moment of inertia of any object depends upon mass of that object and how it is distributed about a given axis of rotation. Important statement. Formula बघून घ्या. I equal to mk², where k is the radius of gyration of the object about given axis of rotation. Thus, mass of the object m is effectively at a distance k फ्रॉम गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ते मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून के इतक्या अंतरावरती आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. आता ह्याचं एक एक्झाम्पल मी कन्सिडर करतोय, म्हणजे मग तुम्हाला या रेडियस ऑफ गायरेशन बद्दल आणि हे जे मी मागाशी वाक्य सांगितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे पण तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी समजू शकेल. फक्त मला याच्यासाठी एक सिलेंडर लागेल, तो सिलेंडर मी या ठिकाणी कन्सिडर करतोय. हा सिलेंडर मी इथे दाखवतोय. हाच सिलेंडर मला अजून 2 वेळा लागणार आहे. सेम सिलेंडर मी कन्सिडर करतोय, त्यामुळे त्याची काय अडचण नाहीये मला. हा पहिला सिलेंडर इथं बाजूला ठेवूया. ऍक्सिस ऑफ रोटेशन याच्यामधले घेऊया आता आपण. याच्या सेंटर मधून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे हे असं रोटेट होईल या पद्धतीनं. ही फर्स्ट कंडिशन झाली. आता दुसरा सिलेंडर मी कन्सिडर करतोय. तर ह्याला फक्त मला पाहिजे तसं ऍडजस्ट करून घेतो. ह्याला इथं ठेवलेला आहे त्याला. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन तो आता मी पहिल्यांदा इथून कन्सिडर करणार आहे. त्याच्या एका एंड मधून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय आणि हे असं रोटेट होते. समजून घ्या परिस्थिती काय आहे ती, कारण हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला कुठले फॉर्म्युले वगैरे काही नसतात, याच्यामध्ये तुमचं प्रॉपर अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. आता परत तोच सिलेंडर मी कन्सिडर करतोय. फक्त आता जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो त्याच्या लेंथच्या सेंटर मधून पास होताना इथं कन्सिडर करतोय. हे असं रोटेट होते. मग तुम्ही जर आता हे काळजीपूर्वक जर बघितलं तर सिलेंडर तोच आहे, मास रेडियस सगळं तेच आहे, फक्त ऍक्सिस ऑफ रोटेशन बदललेलं आहे. मग जर समजा मी या तीनही ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढला, इथला आहे I1, इथला आहे I2, इथला आहे I3, तर याच्यामध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून फिरणारं, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती फिरणारं मास
हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरापर्यंत आहे, हे बघा इथं एवढंच डिस्टन्स आहे, इथं एवढं डिस्टन्स आहे, या ठिकाणी इकडून इकडं आहे ते एवढंच डिस्टन्स आहे. बघा लक्षात येते का? तसंच इकडून इकडं पण आहे. मग जर रेडियस ऑफ गायरेशन जर तुम्ही आता जर समजा मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की या तीनही पैकी हे जर समजा हाय स्पीडनं फिरते तर या तीन पैकी तुम्ही कोणाला इझिली थांबवू शकता? तर या तिघांच्या पैकी तुम्ही फर्स्ट नंबरचं जे फिरणारं सिलेंडर आहे त्याला तुम्ही इझिली थांबवू शकता. मग कुणाला थांबवता येणार नाही किंवा जास्त त्रास कुठं होईल, तर इथं सगळ्यात जास्त त्रास होईल. कारण इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरणारं जे मास आहे ते जास्त अंतरापर्यंत आहे. त्यामुळं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरणाऱ्या मासचे डिस्टन्स जर वाढलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण वाढतो. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला बॅट्समन सिक्स मारतो त्यावेळेला त्यानं काय केलेलं असतं, बॅटच्या एका एंडला पकडलेलं असतं. बॅटच्या मध्ये पकडून सिक्स नाही मारता येणार. वर्गामध्ये गुरुजी ज्या वेळेला छडी मारतात त्यावेळेला छडीच्या एका एंडला पकडलं जातं, कारण तशा परिस्थितीत जास्त इफेक्ट होतो. मग तसंच हे सेम आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात कमीत कमी मोमेंट ऑफ इनर्शिया हितं असेल, सगळ्यात जास्त हितं असेल आणि हितं काय असेल, त्याचं मीडियम असेल. म्हणजे हे सगळ्यात जास्त पण नाही, सगळ्यात कमी पण नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरणारं जे मास आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन सांगण्याचं काम कोण करतं? हे रेडियस ऑफ गायरेशन करतं. मग जर समजा आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर याचे फॉर्म्युले वापरले, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन, हे असं येणार. इथे येणार I2 इक्वल टू m इंटू K2 स्क्वेअर येणार. इथे येणार I3 इक्वल टू m इंटू K3 स्क्वेअर. आता या तिन्ही ठिकाणी मास सेमच आहे पण मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळे आहेत. त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा वेगवेगळे असणार. सगळ्यात कमी मोमेंट ऑफ इनर्शिया इथं आहे, याचा अर्थ K1 सगळ्यात कमी असेल. सगळ्यात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड डायग्राम मध्ये आहे, त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन सगळ्यात जास्त इथं असेल. मग ह्या रेडियस ऑफ गायरेशनच्या व्हॅल्यूवरून कळतं की ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मास कमी अंतरावरती आहे का जास्त अंतरावरती आहे. हे त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे त्या रेडियस ऑफ गायरेशनचं हे महत्व आहे. ह्याने शेवटी वाक्य काय सांगितले तेवढे बघूया. लार्जर द व्हॅल्यू ऑफ के फार्दर इज द मास फ्रॉम द ऍक्सिस. के ची व्हॅल्यू जितकी जास्त असेल तेवढं ते मास ऍक्सिस पासून जास्त अंतरावरती असेल. आणखीन एक काय सांगितले बघा, फॉर एनी ऑब्जेक्ट्स ऑफ सेम मास अँड रेडियस रिंग हॅज अ लार्जेस्ट रेडियस ऑफ गायरेशन अँड मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्या ऑब्जेक्ट्स मध्ये त्याचं मास रेडियस जर तुम्ही सेम ठेवलेली असेल तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात जास्त असतो, रिंगचा रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू सुद्धा सगळ्यात जास्त असते. हे आपण पुढे सुद्धा ज्यावेळेला वेगवेगळे फॉर्म्युले पूर्ण होतील त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येईल.